नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. आज आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने हे आपणासमोर वाचून दाखवणार आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत D.R. ओहोळ. युरेशियन ब्राह्मण आपल्याला नेहमी सांगतात की भारताचा इतिहास हा हिंदू व मुस्लिम यांच्या संघर्षाचा इतिहास आहे. आम्ही मूलनिवासी ब्राह्मणेतर तो इतिहास वाचतो आणि तोच खरा मानतो आणि तसाच समज करून घेतो. काय हे खरे आहे का हे जरासुद्धा तपासलं पाहिजे आपण. सर्वप्रथम 6व्या आणि 7व्या शतकात दोन सुफी संत भारतात आले. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, अजमेर राजस्थान, हजरत निजामुद्दीन दिल्ली भाईचारा व प्रेम याचा प्रचार करण्यासाठी आले. त्यानंतर 7व्या आणि 8व्या शतकात पठाण भारतात आले. ते लुटण्यासाठी आले, लुटले व परत गेले. त्यानंतर इसवी सन 12व्या व 13व्या शतकात मुघल भारतात आले. ते राज्य करण्यासाठी आले. त्यांनी भारतावर राज्य केले. मुघल हा वंश आहे, रेस आहे, तो धर्म नव्हे. खरे तर मूलनिवासी ब्राह्मणेतरांचा शत्रू मुसलमान नाही, आणि जे मूलनिवासी ब्राह्मणेतर मुसलमान आपला शत्रू मानतील त्यांचा सत्यानाश झाला म्हणून समजा. थोडा वेळ आपण असे गृहीत धरू की मुसलमान आपला शत्रू आहे. तर प्रश्न असा निर्माण होतो की मुसलमान भारतात येण्या अगोदर भारतातील मूलनिवासी बहुजनाचा शत्रू नेमका कोण होता? क्या उसे आसमां खा गया या जमीन निकल गई, आखिर वह कहाँ गया? आपला मूलनिवासी राजा हिरण्यकश्यपू बळीराजा कोणाविरुद्ध लढले? मूलनिवासी वर्धमान महावीर व मूलनिवासी सिद्धार्थ गौतम बुद्धांचा संघर्ष कोणाविरोधात होता? तो शत्रू अचानक कुठे गायब झाला? याचा अर्थ भारताचा इतिहास हा हिंदू व मुस्लिम संघर्षाचा इतिहास नाही. मग भारताचा इतिहास नेमका काय आहे? भारताचा इतिहास हा वर्णव्यवस्थेचे समर्थक, वर्णव्यवस्थेचे विरोधक यांच्या संघर्षाचा इतिहास आहे. भारताचा इतिहास हा जातीव्यवस्थेचे समर्थक, विरोधक यांच्या संघर्षाचा इतिहास आहे. भारताचा इतिहास हा अस्पृश्यतेचे समर्थक यांच्या संघर्षाचा इतिहास आहे. भारताचा इतिहास हा गैरबराबरी, विषमता, भेदभाव यांचे समर्थक व विरोधक यांच्या संघर्षाचा इतिहास आहे. परंतु उदाहरणावरून हे सिद्ध होते की भारताचा इतिहास हा हिंदू व मुस्लिम संघर्षाचा इतिहास नाही. यास पुष्टी देण्यासाठी दुसरे उदाहरण पाहू शकतो. वर्णव्यवस्था ही मुसलमानांनी निर्माण केली का? चातुर्वर्ण्य, जातीव्यवस्था, अस्पृश्यता, गैरबराबरी, विषमता आणि भेदभाव हे मुसलमानांनी निर्माण केली. शूद्रातिशूद्रांना हक्क आणि अधिकारापासून मुसलमानांनी वंचित केले का? जगद्गुरू तुकोबारायांचा शूद्र म्हणून अपमान मुसलमानांनी केला. तुकाराम महाराजांच्या गाथा मुसलमानांनी इंद्रायणीत बुडवल्या का? तुकाराम महाराजांची हत्या मुसलमानांनी केली का? कोळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकावेळी शूद्र म्हणून अपमान मुसलमानांनी केला का? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मुसलमानांनी विरोध केला का? छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार मुसलमानांनी केला का? छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या मुसलमानांनी केली का? काय राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना सखाराम परांजपे या युरेशियन ब्राह्मणांच्या वरातीतून शूद्र म्हणून मुसलमानांनी बाहेर काढले? का ज्योतिराव फुलेंना शाळेतून काढण्यासाठी ज्योतिरावांच्या वडिलांवर मुसलमानांनी दबाव आणला का? का ज्योतिराव फुलेंना घरातून बाहेर काढण्यासाठी गोविंदरावांवर मुसलमानांनी दबाव आणला का? काय ज्योतिराव फुलेंवर मारेकरी मुसलमानांनी पाठवले होते का? काय राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंवर शेण, चिखल, दगड मुसलमानांनी मारले होते का? काय राजश्री छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त मंत्राचा अधिकार मुसलमानांनी नाकारला? काय कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांच्या बहिणीला महर्षी धोंडो केशव कर्वेच्या शाळेत शूद्र म्हणून मुसलमानांनी नाकारला? काय छत्रपती राजारामकडून जाचकटी मुसलमानांनी लिहून घेतले का? काय महिलांना गुलाम म्हणून मुसलमानांनी केले? आणखीन कित्येक प्रश्न विचारता येऊ शकतात, परंतु शीतावरून भारताची परीक्षा होते असे म्हणतात, म्हणून तुर्तास एवढेच प्रश्न पुरेसे आहेत. वरीलपैकी एकही कृती मुसलमानांनी केलेली नाही. मग मुसलमान आपला शत्रू कसा?
याचा अर्थ मुसलमान मूलनिवासी बहुजन समाजाचा शत्रू नाही. पुन्हा दुसरा प्रश्न शिल्लक राहतोच, मग आपला शत्रू कोण? वरील सर्व गोष्टी ज्याने केल्या तो आपला खरा शत्रू, अर्थात युरेशियन ब्राह्मणाने. म्हणून युरेशियन ब्राह्मणच आपला खरा शत्रू होय. आता अजून एक उदाहरण घेऊ आपण युरेशियन ब्राह्मणाच्या विकृत इतिहासाचे. इंग्रजांनी भारतातील सर्व लोकांना गुलाम केले हा खोटा प्रचार युरेशियन ब्राह्मणांनी केला. इंग्रजांनी नेमके कोणाला गुलाम केले? ज्यावेळी इंग्रज भारतात आले त्यावेळी भारतात 2 प्रकारचे लोक स्वातंत्र्य होते. एक ब्राह्मण, दुसरे मोगल. तर इंग्रजांनी भारतात जे स्वतंत्र होते त्यांना गुलाम केले. म्हणजेच इंग्रजांनी त्यावेळी स्वतंत्र असणाऱ्या ब्राह्मण व मुघलांना गुलाम केले. इंग्रजांनी शूद्रातिशूद्रांना, अस्पृश्यांना किंवा आदिवासींना गुलाम केले नाही. कारण ज्यावेळी इंग्रज भारतात आले त्यावेळी त्यांनी पाहिले की इथे ब्राह्मण व मोगल स्वातंत्र्य आहेत, म्हणून त्यांनी ब्राह्मण व मुघलांनाच गुलाम केले. आपल्याला म्हणजे शूद्रातिशूद्रांना नव्हे, कारण शूद्रातिशूद्रांना गुलाम करण्याची गरज इंग्रजांना पडली नाही. कारण शूद्रातिशूद्रांचा मालक ब्राह्मण, म्हणून इंग्रजांनी शूद्रातिशूद्रांच्या मालकालाच गुलाम केले, अर्थात ब्राह्मणालाच गुलाम केले. जसाही ब्राह्मण गुलाम झाला, युरेशियन ब्राह्मणांचे गुलाम शूद्रातिशूद्रही गुलाम झाले. फरक एवढाच पडला की पूर्वी शूद्रातिशूद्रांचा एकच मालक होता, तो म्हणजे ब्राह्मण. आता ब्राह्मण आणि इंग्रज असे 2 मालक झाले. याचा अर्थ शूद्रातिशूद्र दुहेरी गुलाम झाले, डबल गुलाम झाले. ते कसे झाले? ब्राह्मण इंग्रजांचे गुलाम आणि शूद्रातिशूद्र ब्राह्मणांचे गुलाम. म्हणजे शूद्र लोक डबल गुलाम झाले, दुहेरी गुलाम झाले. यावर पुरावा देता येईल. डॉक्टर आंबेडकर आणि गांधी यांची चर्चा आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, मिस्टर गांधी, तुम्ही स्वातंत्र्याच्या फार नैतिक गप्पा मारता आणि आम्हाला मात्र इथे गुलाम बनवून ठेवले आहे. आता इथे आम्हाला म्हणजे कोणाला? आम्हाला म्हणजे शूद्रातिशूद्रांना, अर्थात मावळ्यांना, अर्थात SC, ST, OBC, CT, CM यांना, अर्थात मूलनिवासी बहुजनांना. यावर मिस्टर गांधी म्हणतात, डॉक्टर आंबेडकर, अहो मी इंग्रजांचा गुलाम आहे आणि मला अगोदर मुक्त होऊ द्या, मग तुमचा सहानुभूतीपूर्वक विचार करेन. गांधी बनिया होते, शिवाय बॅरिस्टर होते. आणि बनिया बॅरिस्टर असो वा नसो चतुरच असतो. बनिया म्हणजे बनानेवाला आणि बनानेवाला म्हणजे दुसऱ्यांना मूर्ख बनविणारा. गांधी बॅरिस्टर होते, केवळ बॅरिस्टर नव्हते तर मॅट्रिक बॅरिस्टर होते आणि मॅट्रिकला 4 वेळा नापास झाले होते. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, मिस्टर गांधी, तुम्ही इंग्रजांचे गुलाम आणि आम्ही शूद्रातिशूद्र म्हणजे तुमचे गुलाम. आम्ही गुलामाचे गुलाम म्हणजे दुहेरी गुलाम. आणि तुम्ही जरी इंग्रजांचे गुलाम असला तरी मालक मात्र आमचे आहात. आणि जगात कोणताही मालक आपल्या अधीन असलेल्या गुलामांना मुक्त करण्याचा अधिकार देतो. आम्हाला मुक्त करा. परंतु गांधीने आम्हाला म्हणजे शूद्रातिशूद्रांना मुक्त केले नाही. सारांश, इंग्रजांनी आपल्याला गुलाम केले नाही. यावर अजून एक पुरावा आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी इंग्रजांना शिक्षणाच्या कामासाठी आर्थिक सहकार्य करण्यासाठी लेखी पत्र दिले. त्यात ज्योतिराव फुले म्हणतात, अलीकडे शाळेतील मुलांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे तुम्ही पाठवलेली मदत अपुरी पडत आहे. जादा आर्थिक निधी पाठवावा. यावरून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले शूद्रातिशूद्रांना शिक्षण देण्यासाठी इंग्रजांकडून आर्थिक मदत घेत होते व इंग्रजही त्यांना आर्थिक मदत करीत होते. ब्राह्मणांनी धर्मग्रंथ लिहून शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणावर बंदी घातली होती. इंग्रज शूद्रातिशूद्रांना शिकविण्यासाठी आर्थिक मदत करीत होते. शिक्षणाने जागृती होते. याचा अर्थ ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी इंग्रज लोक पोषक वातावरण निर्माण करून शूद्रातिशूद्रांना मदतच करीत होते. याचा अर्थ इंग्रजांनी शूद्रांना गुलाम केले नाही तर ब्राह्मणांच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी वातावरण निर्मिती केली. यावर अजून एक पुरावा आहे. इंग्रजांच्या काळात अस्पृश्यांना सैन्यात भरती होण्याची संधी होती. त्यामुळे काही अस्पृश्य सुभेदार झाले, जमादार होऊ शकले. त्यामुळेच तर सुभेदार रामजी आंबेडकर बाबासाहेबांना शिकवू शकले
व बाबासाहेबांनी शिकून समाजातील शूद्रातिशूद्र स्त्रियांना मुक्त करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. भारतातील सर्व लोकांना इंग्रजांनी गुलाम केले असा खोटा प्रचार युरेशियन ब्राह्मण करतात. त्यामध्ये त्यांचा एक ब्राह्मणी कावा आहे, तो कोणता? वरील प्रश्नामुळे मूलनिवासी बहुजनांचा असा पक्का समज झाला आहे की इंग्रज आपला शत्रू आहे आणि असा पक्का समज झाल्यानेच मूलनिवासी लोकांनी इंग्रजांना हाकलण्यात गांधी व काँग्रेसला मदत केली, म्हणून इंग्रज आपला शत्रू आहे. या प्रश्नाचे उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करू. काय वर्णव्यवस्था इंग्रजांनी निर्माण केली? चातुर्वर्णीय जाती व्यवस्था, अस्पृश्यता, आदिवासीचे अलगीकरण, महिलांना गुलाम इंग्रजांनी केले का? छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकावेळी अपमानित इंग्रजांनी केले का? तुकोबारायांचा अपमान इंग्रजांनी केला? शाहू महाराजांना वेदोक्त मंत्राचा अधिकार इंग्रजांनी नाकारला का? राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना सखाराम परांजपे या ब्राह्मणाच्या वरातीतून शूद्र म्हणून अपमानित इंग्रजांनी करून हाकलून दिले का? काय शूद्रांना शिक्षण, सत्ता संपत्तीपासून इंग्रजांनी वंचित केले? काय अस्पृश्यांच्या गळ्यात गाडगी, कमरेला झाडू, हातात आणि गळ्यात काळे दोरे इंग्रजांनी बांधले का? वरील एकाही प्रश्नाचे उत्तर होय असे नाही. विकृत किंवा खोट्या इतिहासाचे आणखी एक उदाहरण पाहू आपण. भारतातील सर्वात मोठा इतिहासकार म्हणून वि.क. राजवाडे अर्थात विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांना ओळखले जाते. युरेशियन ब्राह्मणांचे मत आहे त्यांना इतिहासाचार्य असे संबोधले जाते. असे इतिहासाचार्य महाराष्ट्राच्या जडणघडणीविषयी सांगतात की महाराष्ट्र घडविणारे 150 कर्तबगार लोक आहेत. त्यात रानडे, आगरकर, गोखले, टिळक, कर्वे आहेत, परंतु त्यात फुले, शाहू, आंबेडकर, गाडगेबाबा, प्रबोधनकार, ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख नाही. भारतातील सर्वात महान इतिहासकार, इतिहासाचार्य, इतिहासाचा बाप समजले जाणारे वि.क. राजवाडे अर्थात विश्वनाथ काशीनाथ राजवाडे जर एवढे खोटं बोलत असतील तर बाकी युरेशियन ब्राह्मण इतिहासकारांचं काय? ज्यांना वि.क. राजवाडे महाराष्ट्रात घडविणारे म्हणून इतिहासात उल्लेख करतात त्यांना 1855ला इयत्ता 3रीत असलेल्या, वय वर्ष 11 ते 12 असलेल्या राष्ट्रपिता फुले शाळेत शिकलेली लहुजी वस्ताद साळवे यांची नात मुक्ता साळवे यांच्याबद्दल आपल्या निबंधात लिहिते. शूरपणा दाखवणारे घरात उंदीर मारतात. गोखले, आपटे, त्रिंबकजी, आंधळा, पानसरा, काळे बेहरे हे निरर्थक मांग महारावर स्वाऱ्या करून विहीर भरत होते. हे वि.क. राजवाडे अर्थात विश्वनाथ काशीनाथ राजवाडे अशा घरात उंदीर मारणाऱ्या भित्र्या लोकांना महाराष्ट्र घडवणारे म्हणतात. का इतिहासकार इतका बदमाश असू शकतो? साहित्य, संस्कृती, प्रपंच, राजकारणात सर्वत्र कोकणस्थ ब्राह्मण कोबरा आहेत, परंतु कोकणस्थ ब्राह्मणात एकही संत नाही. देशस्थ ब्राह्मणात सर्व संत आहेत, परंतु चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणात एकही संत नाही. ओवी गाणारे ज्ञानेश्वर, भारूड ऐकणारे एकनाथ, मनाचे श्लोक म्हणणारे रामदास हे सर्व देशस्थ ब्राह्मण आहेत. शास्त्री आठवले कोकणस्थ ब्राह्मणात संत बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वि.क. राजवाडे हे कोकणस्थ ब्राह्मण होते. मूलनिवासी बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी एवढे तपशीलवार लिहावे लागते, कारण जागृतीचे काही सिद्धांत आहेत. जागृत कोणाला